आणि या सावकारीमुळे शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे ती त्यांच्याचकडून ऐकूयात। त्याच्याकडून आम्ही पैसे उचलले 1,30,000 रुपये। त्याची परतफेड करीत करीत 50 दिवस 60 दिवस असे करीत करीत त्याला आम्ही 2,86,000 रुपये वापस दिले। 4 वर्ष ऊस त्याच्याकडे 100 ते 130 टन ऊस घातला आणि त्या ऊसाचे पैसे फेडायला त्याने मला 13 मध्ये 2 एकर 8 गुंठ्याचे रजिस्टर करून दिली। म्हणजे आता पैसे राहिले नाही आणि आता मागून हिशेब करायला गेलो तर त्याने माझ्याकडे 12 लाख रुपये काढले, म्हणजे ते पैसे रजिस्टर देत नाही। आता काय परिस्थिती, मंजुरी करून खातो। जमीन कोणाच्या नावावर आहे? त्या कडप्याचे। बरं, ते देतो म्हणला तरी दिलं नाही। आमच्या घरात 2 आत्महत्या करून माणसं मेले तरी दिलं नाही। आता लहान मुलगा तेच तसंच म्हणतो, मी बी तसंच करेन। मला माहिती होतं ना पैसे किती दिलेत काय, मी सांगितलं। मग म्हणे तुमची अर्धी जमीन देतो, मग तू लेके म्हणून शनी मी अर्धी जमीन देतो आणि अर्धी तुझ्या नावावर करून देतो। तर आम्ही त्याच्यात बी तयार झालो, तरी बी ते आता 5-6 वर्ष झालं पुन्हा त्यांनी नाव गोष्टच काढली नाही।